आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका. आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळ बैठक आज. त्या बैठकीतही अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता. तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर होणार निर्णय. नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकार आता आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका सुरू केलेला आहे. आज आठवड्यातील तिसरी मंत्रिमंडळ बैठक होणार असून यामध्ये आता कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आणि इतर मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी आता राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका सुरू असून आता या आठवड्यातील तिसरी राज्य मंत्रिमंडळ बैठक शनिवारी होत आहे. या आठवड्यात सोमवारी आणि बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पार पाडल्या. सोमवारच्या बैठकीत जवळपास 33 तर बुधवारच्या बैठकीत 26 निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेले आहे. लोकसभेची आचारसंहिता शनिवारी दुपारी 3 नंतर लागू होणार असल्याने त्यापूर्वी सकाळी 11 वाजता होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीतही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आणि इतर लोकांच्या संदर्भातही अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शनिवारच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचेही सांगितले जात असून यामध्ये आता कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रलंबित मागण्यांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच या आठवड्यात शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव लावण्याबरोबरच आता मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलणे, अहमदनगरचे नाव बदलण्याबरोबरच मराठी भाषेच्या धोरणाला मंजुरी देणे असे लोकप्रिय निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत आता कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणते निर्णय घेतले जाणार आहे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.